बहुचर्चित नागपुर के भोसले घराने से जुड़ी हुई ऐतिहासिक तलवार के नीलाम किए जाने की खबर से पूरे देश में और विशेषकर महाराष्ट्र और नागपुर में खलबली मच गई थी। नागपुर के भोसले घराने ने भी इस तलवार को देश के इतिहास की धरोहर मानते हुए न केवल राज्य सरकार बल्कि केंद्र सरकार से भी इसे प्राप्त करने की गुजारिश की थी और विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के प्रयास और मध्यस्थी द्वारा नीलामी के दौरान आखिरकार यह तलवार देश में वापस आने का रास्ता सुकर हो चुका है। महाराज ऑफ नागपुर श्री मुदोजी राजे भोसले ने नागपुर समय से बात करते हुए इस तलवार के बारे में इतिहास के पन्नों को उजागर किया। ही जी तलवार आहे ही राजे रघुजी महाराज भोसले यांची ही तलवार जी जो ऑक्शन आज लंडनला होणार आहे आणि त्या ऑक्शनची तलवार आहे, याला धोप तलवार म्हणतात। ही दुधारी तलवार आहे आणि या तलवारीली फार मोठा इतिहास हा गाजवलेला आहे। या तलवारीने हा बंगाल दिग्विजय जो आहे ह्यामध्ये फार मोठा रघुजी महाराजच्या वेळेस या तलवारीची एक मोठी कामगिरी राहिलेली आहे आणि म्हणूनच त्या तलवारीवर जर आपण बघितलं की त्याच्यावर सोन्याच्या याच्याने काम केलेलं आहे आणि त्याच्यावर एक विशेष रघुजी महाराजांचं नाव लिहिलं गेलेलं आहे। या तलवार जेव्हा सैनासाहेब सुभा म्हणून एक पद वेगळं होतं साताऱ्यावरनं आमच्या घराण्याला, तेव्हा एक वस्त्राने तलवार यायची। तर होऊ शकते ती तलवार तिथून त्यांच्याकडे आली असेल किंवा एक असं राहायचं इतिहासामध्ये की ज्या तलवारीमध्ये खूप कर्तबगारी गाजल्यानंतर त्या तलवारीला एक थोडंसं म्हणजे आपण काय म्हणतो मानाचं स्थान असायचं आणि त्यामुळे ते आठवणीवर कुणी किती लोक मारले या तलवारींचं ते गड्डे करायचे, एवढे होल झाले की हजारावर एक असं ते राहायचं आणि कुणी त्या तलवारीवर आपलं नाव हे करून ती तलवार जतन ठेवायचे। हां, तर एक 1853 to 1864 मध्ये एक ब्रिटिशांनी नागपूरकर भोसल्यांच्या खजिन्याची फार मोठी लूट केली होती। त्या लूटमध्ये ही तलवार त्या खजिन्यामधून तिथे गेली असावी असं आम्हाला वाटते किंवा त्यावेळेस काय अधिकारी असे होते की एखादी वस्तू ते आपल्याजवळ घेऊन घ्यायचे, ठेवून द्यायचे लपवून छुपून आणि ते घेऊन जायचे आणि कालांतराने मग ते गेल्यानंतर त्यांचे ते कुणाला गिफ्ट द्यायचे मोठ्या अधिकाऱ्याला खुश करण्यासाठी किंवा मग त्यांच्या नातवापंतवांनी ती विकायची। अशा पद्धतीने त्या म्युझियमला ती गेली असेल असं आम्हाला वाटते आणि ती तलवार आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न आहे की ह्या घराची तलवार या आमचं ती भूषण आहे जे शिवाजी महाराजाची भवानी तलवार, तशी नागपूरकर आमचे आद्य रघुजी महाराज ह्यांनी जी दक्षिण दिग्विजय केलं तर ती आमच्यासाठी भवानी तलवार सारखीच आहे। ती आमच्याकडं इथं आली पाहिजे म्हणून आमचा पूर्ण प्रयत्न आम्ही सरकारला बी त्या संदर्भात म्हटलेला आहे आणि बीटमध्ये बी आमचे लोक उतरलेले आहेत आणि जमलं तर ती आपल्याकडे येईल अशी आम्हाला खात्री आहे। आणि ती आली तर आपल्या नागपूरकरांसाठी, ती आली तर नागपूरकरांसाठी नाही पूर्ण महाराष्ट्र आणि इकडचा जो दक्षिण दिग्विजय आहे त्यामध्ये आज बी नागपूरकर भोसले इतिहास खूप मोठा आहे। तुम्हाला ते बंगालपासून ओरिसा बिहारपासून लोक त्या तलवारीवर बघायला उत्सुक राहतील आणि त्यामुळं ते आपल्यापाशी येणं महत्त्वाचं आहे। आपण पूर्ण प्रयत्न करून राहिलो, आता बघू ईश्वर किती त्याला यश देते।